कालभैरव स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता एक आकर्षक टी शर्ट म्हणजे 2 आकर्षक टी शर्ट आणि एक ब्रँडेड कॅप प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच करता या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. अजून एक व्यक्तिमत्वानं शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना बाउन्सर करता लेगचित अनेक मोठमोठे योगदान दिले. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता शुभेच्छा देखील आले. तो म्हणजे अर्थातच बाउन्सरचा ज्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मानला जायचा त्यांना बाउन्सर करता बरेच वर्ष चांगली कामगिरी केली तो तस्लीम काझी यांना देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तस्लीम काझी तुझा मनापासून हार्दिक स्वागत. माझा मित्र तस्लीम काझी याने देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. 5व्या पर्वाला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि तस्लीम काझी एक अंडरम मधला बाउन्सर मधला एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकरिता बघितलं जायचं. तो निश्चित आज या ठिकाणी कामानिमित्तानं आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये, परंतु या स्पर्धेला त्यांना आवर्जून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत है. सेमीफाइनल का पहला मैच मैदान के अंदर है. स्ट्राइक एंड पर योगेश, नॉन स्ट्राइक एंड पर प्रसाद. ये प्रारंभिक बल्लेबाज है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुख्य गेंदबाज सलमान पहली गेंद बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे. बल्ले के बीचों बीच नहीं गया, गेंद वहीं पर रुके गए, एक रन नहीं लिया. पहली गेंद पर एक बार पे बिंदी की मोहर लगी है. पहली गेंद पर रन लेने की कोई कोशिश नहीं थी. पहली गेंद पर बिंदी की मोहर आते हुए फील्डिंग थर्ड मैन एक्स्ट्रा लंग ऑफ लंग ऑन. एक खिलाड़ी का कॉर्नर पर है. दूसरी गेंद लाजवाब है. कमाल है, कमाल है. क्या गेंदबाजी करे. 4 ओवर का मैच है. टप्पा अच्छा गए, लाइन तो अच्छे गए और सटीक लाइन के साथ चौथे 5वें स्टंप पर गेंदबाजी करे योगेश, जो पिछले मैच के एक बार फिर कोहिनूर के हीरे थे उनके खिलाफ ये गेंदबाजी कमाल की गई. गेंदबाज मैदान के अंदर सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. मौका नहीं है इस मैच को हाथ खोलने का. बल्लेबाज योगेश जो कि दबाव के अंदर है. रन संख्या कुल मिलाकर 0 रन. 2 गेंदों का खेल समाप्त है. 2 गेंदों पर बिंदी की मोहर आई है. राउंड विकेट. शानदार गए, शानदार गए, शानदार गए. बल्ले के बाहरी किनारे लगने के बाद विकेट के पीछे सौरभ भोज ने क्या 0 रन 2 गेंदों का खेल समाप्त है. 2 गेंदों पर बिंदी की मोहर आई है. राउंड विकेट. शानदार के, शानदार के, शानदार. तो जंगल का शेर कौन है वो आज की रात में 33,000 के टूर्नामेंट में एक बार फिर पता चलने वाला है. पहली इनामी राशि 33,000 की लगाई है और चमचमाती हुई ट्रॉफी एक बार फिर देखने के लिए मिल रही है. गेंदबाज तैयार अपने बूटी मार पर. इस ओवर की अगली गेंद. राउंड विकेट. शानदार गए, शानदार गए. सामने की तरफ बबलू पोटे लाजवाब फील्डिंग कर रहे हैं. लॉन्ग ऑन पर खड़े गए, अपने जी जान लगा रहे हैं. अंदर की तरफ गेंद को लाया 1 रन के साथ. चौथी गेंद पर बल्लेबाज ने अपना खाता खोला. टीम का खाता 1 रन के साथ दबा. 1 रन बगैर किसी नुकसान के माहौल अच्छा बना हुआ है. शानदार पल आप देख रहे हैं. सेमीफाइनल का पहला मैच टॉस जीतने के बाद 9 स्टार फील्डिंग करते हुए नजर आ रही है. सलमान गजब का ओवर करे. इस ओवर की 5वीं गेंद. शानदार के बैकफुट पर चल गए, एक्स्ट्रा कवर पर मर गए. क्लासिकल फील्डिंग मैदान के अंदर अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो आ रहा है. जब तक गेंद को फील्ड किया, जब तक थ्रो किया, तब तक 1 रन मुकम्मल करते हुए और 5 गेंदों के बाद रन संख्या कुल मिलाकर 2 रनों पर पहुंचते हुए. ओवर की बात की जो तो पहला ओवर जारी है. मैदान के अंदर गेंदबाज सलमान चुगले गेंदबाजी कर रहे हैं. नब्बी तुरी गेंदबाजी, कसबट गिरे हुए गेंदबाजी और तीखी गेंदबाजी है. तीखी गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज सलमान करते हुए. ये गेंद लेग स्टंप के बाहर है. अंपायर का सिग्नल व्हाइट बॉल. मिस्टर एक्स का इशारा था. रन संख्या 1 रन के साथ 3 रनों पर पहुंचते हुए. ये भी गेंद खराब है. ज्यादा बाहर की तरफ जा रहे हैं.
ज्यादा बाहर जाओगे तो एक बार फिर मिस्टर एक्स्ट्रा का शरक होगा। रन संख्या 4 पर पहुंची हुई ओवर की बात की जो तो पहले ओवर के अंदर 5 गेंदें अभी तक की है, उसके अंदर इन्होंने 4 रन देने का काम गेंदबाज सलमान चौगने ने किया है। ऑन स्ट्राइक योगेश, शानदार गए जड़ में गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ अलोंग द कार्पेट स्ट्रोक था। पहले ओवर का खेल समाप्त होता, पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन बने के 5 बगैर किसी नुकसान के। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर गए, विकेट नहीं गिरा गए, मगर धीमा स्टार्ट चिपलून चैलेंजर के लिए गए। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, चर्चा जारी रहेंगे, गुफ्तगू जारी रहेंगे। एक गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। आमच्या बरोबर अनेक लोक जोडले गेलेले आहेत, युट्यूब वरती अनेक लोक जोडलेले आहेत आणि अंडरमचा बेताज भाषा ज्यांना बाउन्सरच्या नावाकरता, बाउन्सरच्या इतिहासाकरता, पेटमापच्या नावाकरता ज्याचं लाख मोलाचं योगदान राहिलं आहे। पहिला चेंडू या ठिकाणी अब्दुल्ला खाननं पहिल्या चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त केल्या, दांडी गोल केल्या। पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज मैदानात बॅक टू पवेलियन योगेश बाद होतोय। धक्का क्रमांक 1 दिला जातो, 5 धावांवरती सलामीची जोडी फोडली जाते। पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, योगेश बॅक टू पवेलियन। धावसंख्या 5 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या बॉलवरती अब्दुल्ला खाननं शिकार केलाय। या स्पर्धेला सदिच्छा भेट आणि अर्थातच ज्यांना सदिच्छा दिल्या, या अर्थातच शुभेच्छा दिल्या आहेत। परदेशातनं आपण बघितलं तर अंडर मधला मोठं नाव, अंडर मधला एक दर्जेदार खेळाडू ज्यांना बाउन्सरच्या हित्याकरता, बाउन्सरच्या विजयाकरता मोलाचा वाटा त्याचा देखील राहिला आहे, तो जुबेर जिंगू, ज्याने या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। जुबेर जिंगूचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। त्याचबरोबर अरबाज तरे जो परदेशातनं दुबईवरनं, त्यानं देखील या स्पर्धेला शुभेच्छा भेट दिलेल्या आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं मनापासून आभार। शुभेच्छा अनेक लोकांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, त्यांचा मनापासून आभार। आडव्या बॅटचा वापर केला, स्क्वेअर लेगला खूप चांगला फटका चौकार मैदानामध्ये येतोय। सौरभ रॉनीच्या माध्यमातून या ठिकाणी चौकार आलेला आहे। धावसंख्या आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती 9 धावा, स्कोर कार्ड वरती आपण बघितलं तर सौरभ रॉनी, नॉनस्टिकला प्रसाद, अब्दुल्ला खान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर आहे। निश्चित बाउन्सर करता अनेक खेळाडूंना योगदान दिलंय, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा घेत आहेत। अनेक च्या माध्यमातून निश्चित शुभेच्छा वाहिल्या जात आहेत, शुभेच्छा दिल्या जात आहेत। तो शाहरुख पठाण देखील असेल, त्यानंतर सफदर असेल, रागिल सुर्वे असतील, त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर या स्पर्धेला 5व्या पर्वाला शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांचा मनापासून आभार। अब्दुल्ला खान गोलंदाजी करतो, दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अब्दुल्ला खान आला। पहिल्या बॉलवरती योगेशला बाद केला, त्याच्यानंतर सौरभ रॉनी मैदानामध्ये आल्यानंतर खूप चांगली फटकेबाजी करतोय। व्हाईट बॉलचा सिग्नल बारंबार येतो मैदानामध्ये, अब्दुल्ला थोडीशी लाईन भिरकटतोय, टप्पा थोडासा विसरला आहे। अकू टप्प्याची गोलंदाजी तिखट मारा करणं फार गरजेचं आहे। धाबा झाले ते कोण 12 धाबा, दुसरं षटक मैदानामध्ये आहे। 2 चेंडू अजूनपर्यंत अब्दुल्लाचे झालेत, पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर अब्दुल्ला खान या ओव्हरमध्ये 3 चेंडू खराब फेकलेले आहेत। अब्दुल्ला खान ज्यानं महाराष्ट्रावरती अर्थातच महाराष्ट्राच्या पटल्यावरती अंडरमचा खेळ खेळला, तोच खेळाडू आज बाउन्सरची स्पर्धा या मैदानामध्ये खेळतोय। राऊंड विकेट, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आतमधनं चेंडू केला, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे। अकू टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते। स्कोर कार्ड वरती धाबा आपण बघितलं तर 12 धाबा। लाजवाब लाजवाब, यावेळी मात्र अब्दुल्लाला यश मिळतोय, दुसरा फलंदाज माघारी परततोय। सौरभ रॉनीला देखील माघारी परतावं लागतंय। सौरभ रॉनी बॅक टू पवेलियन, दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू, चिपळूण चॅलेंजर संघाला एकंदरीत 12 धाबांवरती दुसरा धक्का दिला गेला आहे। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि त्याच्यामध्ये चालू असलेला मॅच चिपळूण बारा धाबा आपण बघतोय आणि आमच्या स्पॉन्सर मध्ये आपण बघितलं तर अनेकांचं योगदान राहिलं आहे, त्यांचे नामं आपण सातत्यानं
या ठिकाणी निश्चित घेणार आहोत आणि निश्चित ज्यांचं या ठिकाणी आमच्या कॉलिंगवरनं ज्याने या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचं नाव आपण घेणार आहोत. मोठा फटका मैदानामध्ये बिग हिट केला आहे. आप्पाने आल्या आल्या अब्दुल्ला खानचं स्वागत मैदानामध्ये केलं आहे. आप्पाला आपण बघतोय खूप मोठा फटका केला आहे. बॅटिंग मार्क वरती 4थ्या क्रमांकावरती आला आहे. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. अब्दुल्ला खान राऊंड विकेट. चेंडू चांगला आहे. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या पट्ट्यामध्ये चेंडू लागल्यानंतर मिड विकेटच्या दिशेने जातोय हसन हमदुले. जोपर्यंत चेंडूला गॅदर करतोय तोपर्यंत एक धाव वसूल केली जाते. एका धावानं संघाची स्थिती आपण बघितली तर 17 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा चिपळूण चॅलेंजरचा आपण बघतोय. या स्पर्धेला ज्यांना आपण बघितलं तर निश्चित शुभेच्छा दिल्या ते सर्वांनी आदरणीय आपण बघितलं. सर्वांनी आदरणीय ज्यांच्या माध्यमात ज्यांना या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. प्रशांतजी यादव साहेब यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष काँग्रेसचे सन्माननीय आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर अनीसभाई बेबल खेरडी गावातलं एक लाडकं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आले. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक मान्यवर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 धावा. तिसरं षटक घेऊन अमर बोंगाळे ज्यांना महाराष्ट्र पट्ट्यावरती अंडरम खेळलाय. लेग स्टंपच्या थोडासा बागेर पंचाचा सिग्नल. यस इट इज वाईड. धाबा मांडल्यात स्कोर कार्ड वरती. धाबा झाल्या ते 19 धाबा. खराब चेंडू बॅकफुटवर गेलेत. मोठा पंच केला आहे. नो बॉलचा सिग्नल मैदानामध्ये येतोय आणि मोठ्या मंचावरती मोठा पंच प्रसादच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. 5 धावांचा बोनस या चेंडूवरती लिहिलेला आहे. मैदानामध्ये येतोय. संघाची स्थिती आपण बघितलं तर एकूण 28 धाबांवरती तुम्ही स्कोर कार्ड बघताय. अमरचं स्वागत होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धाबा नव्हत्या. अमरच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये हल्ला चढवला जातोय. वारवरती वार केले जात आहेत. फलंदाज प्रसादला तुम्ही बघताय आणि मैदानामध्ये काय बॅटिंग चिपळूण चॅलेंजर करता प्रसाद करतोय. राऊंड विकेट. लाजवाब काय चेंडू फेकला. एक तेरी एक मेरी एस्टनचा वेध घेतोय. दांडी गुल केली जाते. माघारी परतावा लागतोय. धक्का क्रमांक 3रा धक्का. गाण्याला संधी मिळते. फलंदाज बाद. दोन बॉल मध्ये 2 चौकार त्याला लगावले होते. त्याला माघारी परतावा लागतोय आणि त्याची जागा घेऊन 5व्या नंबरवरती ज्यानं जवळपास मला वाटतं 15 वर्ष अंडरमचा खेळ खेळला असेल तो निलेश घाटगे मैदानामध्ये बॅटिंग मार्कवरती आला आहे. अनेक खेळाडू आहेत जे जुने जाणते खेळाडू आहेत ज्यांना अनेक वर्ष अंडरम करता योगदान दिलं. अनेक वर्ष अंडरम करता घालवली आहेत आणि त्याच्यामधला एक खेळाडू निलेश घाटगे 5व्या क्रमांकावरती चिपळूण चॅलेंजरच्या माध्यमातून बॅटिंग मार्कवरती आला. बॅटर आपण बघतोय निलेश घाटगे. स्ट्रायकरवरती नॉन स्ट्रायकरवरती अप्पा. बाद झालेले खेळाडू योगेश संधा बाद झालाय. त्याच्यानंतर सौरभ रॉनी बाद झालाय. प्रसाद नुकताच बाद झालाय आणि अप्पा आणि निलेश घाटगे ही जोडी मैदानामध्ये आहे. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघितलं तर 28 धावा. 3रं षटक चालू आहे. अमर भोंगाळे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट. एक्स्ट्रा लंग ऑफ लंग ऑन स्क्वेअर एक फाइंडिंगला खेळाडू आहे. राऊंड विकेट. चेंडू चांगला आडव्या बॅटचा वापर करायचा परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू पॉइंटच्या रोखण्यात जातोय. तोपर्यंत एक धाव वसूल केली आहे. एका धाबाने संघाची स्थिती आपण बघितली तर 29 धाबांवरती डाबातलं 3रं षटक मैदानामध्ये हाताळलं जातोय. 9 स्टार विरुद्ध चिपळूण चॅलेंजर. सुरेख चेंडू सुरेख फटका.
आप्पाच्या बॅट मधनं खूप मोठा फटका मैदानामध्ये समोरच्या दिशेनं बिगिट केलाय. चेंडू सीमा पार 4 धाबांनी करता. खूप चांगली बॅटिंग करतोय, ज्याचं नाव स्वप्नील आहे. तो बॅटिंग मार्कवरती 4थ्या नंबरवरती. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. चेंडू चांगला या बेले मात्र निश्चित मला वाटतं अप्पाला देखील माघारी परतावं लागतोय. चिपळूण चॅलेंजर संघाला 33 धावांवरती तिसरं षटक संपलाय. चौथा धक्का, चौथा ब्रेक थ्रू. प्रत्येक फलंदाज चौकार लागवतो आणि बॅक टू पवेलियन जात आहेत. अजून एक धक्का, 3 षटकाचा खेळ संपलाय. 33 धाबा. सन्मान्य आदरणीय सुहेल दलबी यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांना विनंती असेल आपण मंचवरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चिपळूण प्रीमियर लीग 2022 च्या वतीनं आपल्या विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्तवा सुहेल दलबी उर्फ डॉलर यांना विनंती असेल आपण मंचवरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं 2022 भव्य दिवस 16 मध्ये दैदिक 16 अद्भुत 16 अविस्मरणीय 16 आपण बघतोय. चिपळूण प्रीमियर लीग 5वं पर्व आणि 5वं सीझन या ठिकाणी अनुभवला जातो. पहिला सेमीफायनलचा मॅच 9 स्टार चिपळूण जो क्षेत्ररक्षण करतोय. बॅटिंग करणारा संघ चिपळूण चॅलेंजर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. वैयक्तिक दुसरं संघाकडे 4थं षटक घेऊन सलमान चोगले गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा. यावेळी मात्र फटका फसला. बॅटच्या वरच्या फ्लोवरती लागलाय. फलंदाज क्रमांक 5वा धक्का, 5वा ब्रेक थ्रू. निलेश बॅक टू पवेलियन. पहिल्या बॉलवरती बघताय स्कोर कार्ड वरती लागवले आहेत. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत. जबरपास तुम्हाला एकूण 5 चेंडूमध्ये जबरपास 12 ते 15 धावा जर जमवल्यात तर फायटिंग स्कोर मैदानामध्ये बनवू शकतोय. स्ट्राईक एंड वरती संकेत, नॉन स्ट्राईक एंडला संदेश हे मैदानामध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर सलमान वैयक्तिक दुसरं संघाकडनं अंतिम षटक घालतो. 4 ओव्हरचा मॅच, पहिला सेमीफायनलचा मॅच मैदानामध्ये आहे. राऊंड विकेट. चेंडू चांगला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये चेंडू केला. निर्धाव चेंडूचे सांगतो ते रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या सेमीफायनलचा मॅच अडचणीत सापडलाय. चिपळूण चॅलेंजरचा संघ. धाबा झाले ते 33 धाबा आणि गडी बाद झाले ते एकूण 5 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू चांगला रिव्हर्स खेळलाय. खूप चांगला फटका थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलाय. विकेट केला जातोय. रिव्हर्स सक्सेसफुल राहिलाय. पॉवरफुल राहिलाय. दमदार स्ट्रोक मैदानामध्ये आलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर 37 धाबांवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 धाबा. चिपळूण चॅलेंजर. शेवटचे 3 बॉल इनिंग मधले शिल्लक आहेत. 4 ओव्हरचा मॅच तुम्ही बघताय. मोठी लढत, मोठा मॅच. सेमीफायनलचा पहिला मॅच मैदानामध्ये चालू आहे. टॉस जिंकला तर घेतलेला निर्णय 9 स्टार चिपळूण संघाचा बरोबर ठरला. अजूनपर्यंत 4 ओव्हरमध्ये 5 गडी समोरच्या संघाचे बाद केले. 37 धाबांवरती रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. या मॅच मध्ये सिलिमिट ऑफ ऑन केलाय. अमरला समोरच्या दिशेने उभं केलाय. गोलंदाजी मार्कवर सलमान. राऊंड विकेट. चेंडू चांगला आडव्या बॅटचा वापर केला. खूप चांगला फटका मैदानामध्ये. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत परंतु चकवणारा फटका. चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता अजून एक चौकार येतोय. संघाची स्थिती एकूण थोडस मागे झालं तर बरे होईल. सीमारेषेच्या आतमध्ये मला असं वाटतंय. धावसंख्या आपण बघितलं तर 41 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलमान. राऊंड विकेट. गोलंदाजी करतात. आडव्या बॅटचा वापर केला होता. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव घेतली जाते. शरीराचा वेध घेतलाय. एका धावाने संघाची स्थिती आपण बघितली. संकेतनं 2 बॉलवरती 2 चौकार लावले. त्याच्यानंतर 1 सिंगल घेतले आहे आणि संघाची स्थिती तब्बल 42 धावांवरती. शेवटचा बॉल इनिंग मधला शिल्लक आहे. सेमीफायनलचा मॅच पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. मान्यवर बहुसंख्येनं मंचावरती देखील आहेत. मोठं मंच आहे. चिपळूण प्रीमियर लीग 2022 अंडरचा महासंग्राम रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सलमान. राऊंड विकेट. चेंडू चांगला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यामध्ये चेंडू बॅटवर येत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाजाला या ठिकाणी बागारी परतावा लागेल. 6वा धक्का, 6वा ब्रेक थ्रू. 42 धावांवरती चिपळूण चॅलेंजर संघाला 24 बॉल मध्ये 42 धावा बनवले. 43 धावांचं आव्हान
या मॅच मध्ये सेट केला 9 स्टारच्या विरोधात 42 धावा प्रथम बॅटिंग करत असताना चिपळूण चॅलेंजर टॉस हरल्यानंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात बनवले आहेत. 43 धावांचं आव्हान, 24 चेंडू, 43 धावा. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ऑन स्क्रीन तुम्ही बघताय अर्थातच जी ट्रॉफी बघताय त्यांचे स्पॉन्सर अर्थातच सन्मान्य आदरणीय अनिसभाई बेबल साहेब यांच्या माध्यमातून हे सर्व ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. ती ट्रॉफी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघताय. या मॅच मध्ये दुसऱ्या पडावाकडे जाणार आहोत. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचं आहे मॅचचा दुसरा पडाव. एक छोटासा ब्रेक मध्ये गाणं, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असं गेलो आणि असं आलो. और जीतने के लिए कुल मिलाकर 43 रनों की जरूरत है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. जवाबी हमला देने के लिए अमर बोगाली और अब्दुल्ला खान इनका मैदान के अंदर देख रहे हैं. सलामी के प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहला सेमीफाइनल चल रहा है. जीतने के लिए 24 गेंद 43 रन. योगेश प्रारंभिक गेंदबाज है. फील्डिंग देखे दरम्यान एक स्टैकेबर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी है, काउ कॉर्नर पर खिलाड़ी है और फाइंडिंग पर खिलाड़ी. पहली गेंद टप्पा खाने के बाद नेक्स्ट टाइम के बाहर अंपायर का सिग्नल व्हाइट बॉल का तब मिस्टर एक्स्ट्रा के साथ इस मैच का खाता खुला है. पहली गेंद पर व्हाइट बॉल का सिग्नल आता है. रन संख्या कुल मिलाकर 1 रन बगैर किसी नुकसान के. ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए योगेश तैयार. शानदार गेंद है, एक बार फिर सामने की तरफ कहते हैं कड़क स्ट्रोक है. गेंद बाउंड्री के बाहर. अमर का जलवा मैदान के अंदर जारी है. शानदार बल्लेबाजी है. रन संख्या खुद मिलाकर 5 पर पहुंची हुई. पहली गेंद लेग स्टंप के बाहर. दूसरी गेंद पर अमर ने कड़क स्ट्रोक किया सामने की तरफ. मैदान के अंदर 54 लगने के बाद खिलाड़ी चर्चा कर रहे हैं. अमर गजब के फॉर्म में, काबिलियत वाले खिलाड़ी है, बड़े मंच के बड़े कलाकार है. अंडरम का खेल अमर ने पूरे महाराष्ट्र के लिए खेला गया. वैसे खिलाड़ी मैदान के अंदर है, गजब के फॉर्म में है. रन संख्या 5 रन. ओवर की बात की जो तो पहला ओवर लेकर योगेश ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर गेंदबाजी कर रहे हैं. गेंदबाज तैयार. शानदार के बैकफुट पर चढ़ के पॉइंट की तरफ कहते हुए खिलाड़ी वहां पर करेंगे. 1 रन के साथ इजाफा होगा. 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के पर रन संख्या बढ़ती हुई 6 रन. रन संख्या कुल मिलाकर 6 रन स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या आप देख रहे हैं. कई दर्शक एक बार फिर इस टूर्नामेंट का आनंद उठाने के लिए पहुंच चुके हैं आणि अनेक मान्यवर या ठिकाणी जोडले जात आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्वांनी आदरणीय आपण बघितलं तर निश्चित आपण बघतो मंचावरती अनेक मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतोय. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. अफलातून फटका मैदानामध्ये अब्दुल्ला खानच्या बॅटमध्ये समोरच्या दिशेने केलेल्या लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय. खूप चांगला फटका अब्दुल्लाच्या बॅट मध्ये घेतोय. संघाची स्थिती 10 धावांवरती. पहिलं षटक मैदानामध्ये हाताळलं जातोय. गोलंदाजी मार्कवर योगेश ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुढील बॉल चेंडू चांगला घ्या मात्र बॅटची कट घेतली होती. स्ट्रक्चर थोडेसे चुकतात मैदानामध्ये. या ठिकाणी धावचीत बाद करण्याची संधी देखील होती परंतु तसं होत नाहीये. एका धावानं संघाची स्थिती आपण बघतोय 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची स्थिती 11 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये योगेश हाताळतोय. एकंदरीत 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 43 धावा या मॅच मध्ये सेट करायच्या. 2022 चिपळूण प्रीमियर लीग मधला पहिला सेमीफायनलचा मॅच मैदानामध्ये चालू आहे. मैच की तरफ एक बार फिर रुक करते हैं. गेंदबाज योगेश ओवर द विकेट. शानदार बैकफुट पर चढ़ गए. कड़क स्ट्रोक मैदान के अंदर. पॉइंट पर खिलाड़ी इनके सर के ऊपर गेंद बाउंड्री की मार. ब्यूटीफुल शॉट. लुक एट दिस प्लेयर. क्या गजब के फॉर्म में गए. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी. कड़क स्ट्रोक मैदान के अंदर. 15 रन पहले ओवर का खेल जारी है अपने बॉलिंग मार पर. शानदार गए अंदर की तरफ आने वाली गेंद है. अमर समझ नहीं पाए. 1 तेरी 1 मेरी. विकेट गिरता हुआ पहले ओवर का खेल समाप्त है. पहले ओवर में 43 के पीछा
15 रन बनाए हैं। करता आपण बघतोय सन्मान्य आदरणीय चिपळूणातलं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आपण बघतोय मंचावरती आज वेळेत वेळ काढून सदिच्छा भेटण्याकरता या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता सन्मान्य आदरणीय मिलिंद शेठ कापडी साहेबांचं आगमन या मंचावरती झालं आहे। शहबाज कटमालेला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मिलिंद शेठ कापडी साहेबांचा सन्मान या मंचावरती करायचं। चिपळूण प्रीमियर लीगच्या वतीनं बाउन्सरच्या वतीनं आणि पेटमापच्या वतीनं मिलिंद शेठ कापडी साहेबांचा सन्मान या मंचावरती केलं जात आहे। 2022 ची मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर मिलिंद शेठ कापडी साहेबांचा सन्मान या मंचावरती केलं जात आहे। सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपण या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता जोडलं गेलं तर टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होतोय। सरपंच सुरवेला आपण पंचाच्या भूमिकेत बघतोय। स्क्वेअर लेग पंच म्हणून मजर मुकादम समोर आपण बघितलं तर फहद मला वाटतं हसन प्रकार असतील। यावेळी मात्र बघूया पंचाचा सिग्नल काय तो बॉक्स टॉपच्या रूपात मला वाटतं अब्दुल्ला खानला माघारी परतावं लागतंय। धक्का क्रमांक दुसरा धक्का दुसरा ब्रेक थ्रू एकूण धावसंख्या आपण बघितलं तर 15 धावांवरती अब्दुल्ला बॅक टू पवेलियन जातोय। मोठा धक्का मोठा ब्रेक थ्रू 15 धावांवरती दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद कमबॅक करतोय। गाडीला देखील संधी मिळते फलंदाज बाद होतोय। बघितलं तर अमर बाद झाला त्याच्यानंतर अब्दुल्ला खान देखील बाद होतोय। गोलंदाजी मार्गवर आपण बघितलं तर प्रसाद या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता आपण बघतो भाऊ भाटकर यांचं देखील आगमन झालं। भाऊ भाटकर आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे। युवा नेतृत्व युवकांमध्ये अर्थातच एक मोठं नाव राजकारणामध्ये मोठं नाव भाऊ भाटकर यांचं आगमन या चिपळूण प्रीमियर लीग मध्ये झालंय। भाऊ आपला मनापासून करतो अफलातून गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते। ती दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे। 43 धावा तुम्हाला देखे एक रन मुकम्मल होने वाला है। 10 गेंदों का खेल बचा हुआ है। 19 रनों की जरूरत है। मैच अच्छा चल रहा है। दोनों तरफ बैटल अच्छा चल रहा है। क्लासिकल मैच मैदान के अंदर देखने के लिए मिलता हुआ चिपळूण चैलेंजर बनाम 9 स्टार चिपळूण के बीच में मुकाबला है। कच्चा कच बराबर मैदान है। आने वाले मैच का टॉस भी लेने वाले हैं। 10 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। माहौल देखिए क्या बना हुआ है। शानदार माहौल है। शानदार मुकाबला मैदान के अंदर है। सिद्धेश पवार जो कि गजब के फॉर्म में इस मैच के अंदर इनका बल्ला बोल रहा है। दोनों तरफ मैदान के अंदर आग बराबर की लगी गई। एक तरफ कुआ गए दूसरी तरफ खाई गए। मैदान के अंदर आपने आग बराबर की लगाई है। यूट्यूब पर दर्शक है मैदान के अंदर भी दर्शक है और कच्चा कच बराबर ये मैदान चिपळूण प्रीमियर लीग का आप देख रहे हैं। पहला सेमीफाइनल पैसा वसूल मैच है। ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए। वक्त ज्यादा जाएगा तो एक बार फिर देखिए पेनल्टी की तरफ जाना होगा। 10 गेंदे जीतने के लिए 19 रन राउंड विकेट गेंदबाज शानदार आड़े बढ़ने का इस्तेमाल किया। सुंदर पेंटिंग है। कमाल की पेंटिंग मैदान के अंदर विकेट कीपर कमाल की पेंटिंग कर रहे हैं। अंपायर के पास एक बार फिर अपील की। अंपायर का फैसला शायद अंपायर ने मना किया है। जीतने के लिए कुल मिलाकर 9 गेंदों का खेल बचा हुआ है। अभी भी 9 गेंदों के अंदर आपको जीतने के लिए 19 रन बनाने। रन संख्या कुल मिलाकर 24 पर पहुंचेंगे। फासला बढ़ रहा है। मैच एक बार फिर ऑन है। शानदार मुकाबला। स्ट्राइक एंड पर लेफ्ट हैंडेड खिलाड़ी सिद्धेश पवार, नॉन स्ट्राइक पर सौरभ भोजने, बंटी राउंड विकेट। शानदार के कदमों का इस्तेमाल किया। बहुत खूबसूरती के साथ एक्स्ट्रा कवर पर शानदार फील्डिंग अच्छा थ्रो। अंपायर का फैसला अंपायर ने मना किया। सभी खिलाड़ी एक साथ गए थे। अंपायर ने कहा सिद्धेश पवार नॉन स्ट्राइकर पर सौरभ भोजने, बंटी राउंड विकेट। शानदार के कदमों का इस्तेमाल किया। बहुत खूबसूरती के साथ एक्स्ट्रा कवर पर शानदार मिलाकर इस मैच के अंदर 8 गेंदों का खेल बचा हुआ है। अभी भी जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। सौरभ भोजने को आप देख रहे हैं। क्लासिकल खिलाड़ी है। महाराष्ट्र के लिए अंडर खेल चुके हैं। रत्नागिरी जिले के अंदर इनका नाम है। चिपळूण तालुके के अंदर ये ऊंचाई पर रहने वाले खिलाड़ी हैं। अपने बॉलिंग मार्ग पर बंटी जो कि बंबई के स्टाइल में गेंदबाजी करे। 8 गेंदों का खेल बचा हुआ है। 8 रनों की जरूरत है। ओवर द विकेट शानदार गए। शानदार है। बल्ले के बीचों बीच है। गेंद बाउंड्री के बाहर। मैंने पहले कहा था इस खिलाड़ी की चर्चा और इस खिलाड़ी की तारीफ इसलिए लिखी थी। ये क्लासिकल खिलाड़ी है। इनके बल्ले के बीचों बीच आ रही है। गेंद बाउंड्री के बाहर है। ब्यूटीफुल शॉट ऑन द मार्क। क्लासिकल स्ट्रोक मैदान के अंदर 7 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। अभी भी 7 का फासला बना हुआ है। कर्म भूमि की दुनिया में सबको सम करना पड़ता है। भगवान सिर्फ लकीरें देता है। लकीरों में रंग हमें बनना पड़ता है। ये शानदार माहौल है। शानदार मुकाबला है। 7 गेंदों का खेल बचा हुआ है। 14 रनों की जरूरत है।
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मान पर ओवर द विकेट इस ओवर के आखिरी गेंद लेकर, आखिरी गेंद है सबके लिए विशेष है। शानदार के बैकफुट पर चले गए खिलाड़ी थे, खिलाड़ी को चिरती विकेट बार, तालियां बज रही है, सीटियां बज रही है, संदेश वहां पर थे, इनको चिरती विकेट बाउंड्री के बाहर गई है। खराब फील्डिंग का प्रदर्शन, गेंद बाउंड्री के बाहर गए, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा बाहर। 6 गेंदों का खेल बचा बाकी है, 10 रनों की जरूरत है। पानी की मांग मैदान के अंदर है, पानी भी मैदान के अंदर जाने वाला है। क्या कहानी बदलने वाली है, पानी और कहानी ये दोनों मिलते जुलते बढ़ गए। एक गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेंगी, गुफ्तगू जारी रहेंगे, एक गाने के साथ वापस आने वाले हैं। करता आपण बघतोय ज्यांचं आगमन झालंय ओरमच्या पट्ट्यावरती चिपळूणला दर्जेदार खेळाडू, ज्याचं निश्चित जो गजबच्या फॉर्म मध्ये आहे आणि खूप चांगल्या फॉर्म मध्ये ओरमच्या दर्जावरती मोठं नाव केलं आहे आणि त्याची खेळी बहादर आहे। ओरमची रिक्षा चालक मालक संघटनेची स्पर्धा देखील येते आणि त्या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ बघण्यासाठी अनेक प्रेक्षक उतावले आहेत। तो हनीप्रमाणे याचं देखील आगमन झालं आहे। हनीप्रमाणे आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्तवा अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्तवा आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या मनापासून हार्दिक स्वागत चिपळूण प्रीमियर लीगच्या वतीनं, बाउन्सरच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि जमलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं। कच्चा गेंद बराबर मैदान है, 6 गेंदों का खेल बचा भाई, जीतने के लिए कुल मिलाकर 10 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर, इस मैच का आनंद एक बार फिर मंच पर मिलिंद जी कापड़ी सब भी देख रहे हैं, एक बार फिर कादिर भाई मुकादम भी जुड़े हुए हैं। 6 गेंदे जीतने के लिए 10 रन। प्रसाद आए, पहली गेंद लाजवाब है, विकेट कीपर ने गलती की, गेंद बाउंड्री के बाहर जाने वाली, खराब विकेट कीपिंग का प्रदर्शन। पहली गेंद डॉट गेंद थी, विकेट कीपर ने गलती की, 4 रन मिलने वाले गए, बाउंड्री के बाहर चली गई ये गेंद। 5 गेंदों का खेल बचा भाई, 6 रनों की जरूरत है। तालियों की गूंज भाई सुंदराव, सीटियों की गूंज भाई सुंदराव को। 5 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए खुद मिलाकर इस मैच के अंदर 6 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज की बात की जो तो सिद्धेश पवार को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइक एंड पर सौरभ भोजने हैं। कंपलसरी चेसिंग है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए तैयार। प्रसाद राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर, शानदार गए, शानदार गए, रिवर्स खेलते में रिवर्स सक्सेसफुल है, दमदार स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाहर गए, ब्यूटीफुल शॉट, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए कमाल का स्ट्रोक मैदान के अंदर गया था। अब जीतने के लिए 4 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 रनों की जरूरत है। 4 गेंदे जीतने के लिए 2 रन। विकेट कीपर ने गलती की है, गलती का खामियाजा एक बार फिर भुगतना पड़ेगा चिपळूण चैलेंजर को। प्रसाद ने पहली गेंद बिंदी लाई थी, उस गेंद के ऊपर चौमा आया विकेट कीपर की गलती की वजह से, उसके बाद रिवर्स सक्सेसफुल है। 4 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। 9 स्टार सेमीफाइनल का मैच खेल रहे चिपळूण चैलेंजर बनाम 9 स्टार का मुकाबला आप देख रहे हैं। 4 गेंदे इस मैच के अंदर जीतने के लिए 2 रन। करीब में फील्डिंग की जमावट है, जाला मैदान के अंदर लगाया गया है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सिद्धेश पवार के रिवर्स करने की कोशिश मैदान के अंदर, एक बार फिर देखिए सुंदर फील्डिंग, अच्छा थ्रो आता हुआ मैदान के अंदर, अंपायर ने मना किया, नॉट आउट का सिग्नल आता हुआ, तेजी के साथ दूर लगाते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 3 गेंदों का खेल बचा हुआ, 1 रन की जरूरत इस मैच के अंदर है। जर या मॅच मध्ये प्रसादने जर 3 चेंडूमध्ये 1 धाव नाही दिली तर सागिलजी चिपळूणकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे। गोलंदाजांना मॅच जिंकून दिलं तर सागिलभाई चिपळूणकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक है। 3 गेंदों का खेल बचा हुआ है, 1 रन की जरूरत है। प्राइज ऑन है, मैदान के अंदर मैच ऑन है। शानदार के बल्ले का बाहर गिरा, मैदान के अंदर क्लासिकल फील्डिंग है। नीलेश काटके को आप देख रहे, कोशिश कर रहे थे मगर डायरेक्ट हिट कर नहीं पाए, तालियों की गूंज भी सुन रहे हैं और ये मैच 9 स्टार विन द मैच होती हुई। कांग्रेचुलेशन 9 स्टार चिपळूण फाइनल के अंदर जाने वाली ये पहली टीम आप देख रहे हैं।